सध्या नगर परिषदांच्या निवडणुकाचा निकाल जाहीर झालेला आहे, पार पडलेला आहेत. महाराष्ट्रामध्ये आता महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत. महानगरपालिकेने होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वच इच्छुक आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग नंबर 15मधून इच्छुक उमेदवार जे आहेत ते शिवराजप्पा घुले आपल्यासोबत आहेत. दादा, आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर आपण काय सांगाल? आपण सुद्धा या प्रभागामधून इच्छुक आहात, अनेक जण इच्छुक आहेत, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार. इच्छुकता असणारच ना, सगळ्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असतेच ना. त्यामुळे आपण इच्छुक जास्त असले किंवा किती असले ह्याला महत्त्व नाही ना, सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे काय आपल्याला अडचण असायची काय कारण नाही. मला सांगा, आता प्रभागामध्ये अनेक जण इच्छुक आहेत, तर आपल्याला पक्षाने तिकीट का द्यावं? आपण आपले जे काय कामं आहेत ते काय सांगाल? नाही, आता पक्षाने मला तिकीट का द्यावं तर राजकीयदृष्ट्या पाहिलं तर मी मांजरीमधला शेवटचा सरपंच आहे, जो लोकनियुक्त सरपंच होतो. आणि त्यावेळेस मला जवळजवळ 9,243 मतं पडली होती. आणि ज्या पद्धतीने मी काम केलं होतं, मला 40च महिने मिळाले होते. पण 40 महिन्यामध्ये मी महिला अस्मिता भवन केलं होतं, दिव्यांग कल्याण केंद्र केलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून आम्ही अख्खा मांजरीचा 4 लेन रस्ता झाला. त्याच्यानंतर योगेश अण्णाच्या माध्यमातून रेल्वेचा उड्डाणपूल झाला. त्याच्यानंतर अख्ख्या मांजरीमध्ये आम्ही 6 कोटीची लाईटचं काम केलं, म्हणजे सगळी लाईटचे पोल बसवले आणि लाईट स्टार्ट केली. त्याच्यानंतर अख्ख्या मांजरीमध्ये आम्ही वल्ल्या सुक्याची डस्टबिन दिली. तर त्या जवळजवळ 30,000 कुटुंबाला आपण 60,000 डस्टबिन दिल्यात. त्यानंतर आमची जीवन प्राधिकरण योजनेची एक योजना होती, ती योजना बंद झालेली असताना 32 कोटी रुपये एकाच वेळेस मुख्यमंत्र्यांकडनं आणून, कारण का त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे फक्त 100 कोटी रुपयेची मर्यादा होती. आणि त्या 100 कोटी रुपयामधले 32 कोटी रुपये योगेशांनी आणले आणि ती योजना चालू केली. आणि ती योजना आम्ही आज चालू आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार ही योजना उरुळी देवाची, फुरसुंगी आणि मांजरी, उरुळी देवाची आणि फुरसुंगीची आमच्या आधी सँक्शन झाली, पण उरुळी देवाची आणि फुरसुंगीची पाणी अजून चालू नाही आलं. मांजरीची 1 वर्ष लेट सँक्शन होऊन सुद्धा तिथं पाणी चालू आहे. त्याच्यामुळं जी कामं आम्ही केल्यात, त्याच्यानंतर मला वाटतं जे आमच्या गावामध्ये गायरान जागेमध्ये लोकांच्या झोपड्या होत्या, त्याच्यामध्ये काही लोक त्यांना त्रास देत होती, दम द्यायची, पाणी बंद करू, बुलडोझर फिरू काही. तर अशा लोकांना मी अड्डाचा उतारा दिला आहे. त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांचं एक ताकद तयार करून दिली अड्डाचा उतारा देऊन. त्यांचं आज पाणी कोण बंद करू शकत नाही पाणी योजना झाल्यामुळं. अशी जर कामे मी केली असेल तर मग मी इच्छुक व्हायला काय हरकत नाही ना. अगदी बरोबर आहे आपलं. दादा, मला सांगा की आता आपण सुद्धा एक उमेदवाराच्या लिस्टमध्ये इच्छुक आहात, अनेक मातब्बर मंडळीसुद्धा इच्छुक आहेत, अनेकांचे कामं आहेत, त्या दृष्टिकोनात आपण कसे पाहतात? नाही, शेवटी काय जनता ठरवण ना, कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. पक्ष ठरवण कोण योग्य आहे अयोग्य आहे. मी भारतीय जनता पार्टीकडनं तिकिटाची मागणी करत आहे. शेवटी पक्ष म्हणून ते निर्णय घेणार आहे ना आम्ही, आणि पक्ष म्हणून त्याचं काम कमी करणार आहे, तो काय विषय नाही. म्हणजे आमचं असं ठरलेलं आहे की पक्षातले जेवढे इच्छुक आहेत, ज्याला तिकीट मिळेल त्याचं सगळ्यांनी काम करायचं, हा आम्ही सगळ्यांनी ठरलेलं आहे. आमची अशी मीटिंग बी झालेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते शिवराजप्पा घुले, प्रभाग क्रमांक 15मधले इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे पुण्यामधून. तर जसं की त्यांनी सांगितले, कामाचा आढावा, त्यांना तिकीट का मिळावं या मुद्द्यावरती आपण त्यांना बोललेलो आहोत की तिकीट का मिळवतं, त्यांनी जे केलेली कामं आहेत. आणि भारतीय जनता पार्टी अखेर अनेक मातब्बर, तेवढ्याच ताकदीचे उमेदवारसुद्धा इच्छुक आहेत. तर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेईल, कोणाला तिकीट देईल, तर ज्यांना कोणाला म्हणजे पक्षश्रेष्ठीने नेत्यांनी जे निर्णय घेतील आणि तिकीट देतील, तर नक्कीच भाजपचं काम या ठिकाणी होईल. आणि एक संधी जर शिवराजप्पा घुले यांनासुद्धा मिळाली असं त्यांनी सांगितले, तर नक्कीच विकास कामं होतील आणि त्या पद्धतीनं काम केले जातील. तर जाता आपण म्हणजे काय सांगाल? नाही, शेवटी मला असं वाटतं आहे की काम करणारा कार्यकर्ता, सर्वसामान्यांचं काम करणारा कार्यकर्ता, ॲवेलेबल असणारा कार्यकर्ता, वेळ देणारा कार्यकर्ता हा एक पाहिला पाहिजे. कसं आहे, फक्त आता तुम्हाला खोटं वाटेल की तुम्ही म्हणसान की एक मीडियासमोर बोलतो आहे किंवा काय, असं नाही. तर ज्यावेळेस माझं मांजरीमध्ये मी सरपंच असताना
मला वाटतं भारतातला पहिला ग्रामीणमधला पेशंट मांजरीमध्ये सापडला होता. त्यामध्ये त्यात मांजरी जे होतं ते शहरालगतचं गाव म्हणून मांजरीमध्ये फर्स्ट काम करणारे पहिलं त्याला काय म्हणायचे बरं वाक्य नाही फर्स्ट वॉरियर म्हणजे त्यात पोलीस यायचे, डॉक्टर यायचे, नर्स यायचे, हे जे सगळे होते फर्स्ट वॉरियर्स हे मांजरीमध्ये राहिला. कारण शहरालगतचं गाव आणि ते शहराच्या बाहेर जाऊन पॉझिटिव्ह व्हायचे आणि मग मांजरीवरती त्याचा शिकायचा कारण का त्यांचं आधार कार्ड मांजरीतलं असायचं. त्यानंतर मांजरीमध्ये सिरम कंपनी होती. सिरम कंपनीचे कामगार पॉझिटिव्ह व्हायचे सिरम कंपनीत कामाला गेल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम यायचा. तेव्हा मांजरीमध्ये संख्या खूप होती. मग शेवटी त्याच्यामध्ये खूप झोकून कामं करायला लागल्यात. त्याच्यानंतर हे करत असतानासुद्धा मला कोविडच्या काळामध्ये 1.5-2 वर्ष कसली वर्गणी द्यायची लागली नाही. पण मी त्या काळात 2 लाख रुपयाची झाडं आणली होती. 4,500 झाडं लावायची लोकांना विनंती केली होती. मग ह्या ज्या गोष्टी आहेत की ठीक आहे रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, डस्टबिन हे सगळेच करणार आहेत कारण हे शासनाच्या पैशात नाही. करायला थोडंसं प्लॅनिंग लागतं. हे 100% जरी असलं तरी पर्यावरणाचा विचार करणे किंवा ह्या गोष्टी करणे अशा बऱ्याचशा गोष्टीवरती मी काम केलेलं आहे. म्हणजे आता मी महिला अस्मिता भवन बांधलं. महिला अस्मिता भवन आणि दिव्यांग कल्याण केंद्र बांधणारा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामधली पहिली ग्रामपंचायत मांजरी की जिनी 2021च्या आधी बांधले. माझं पाहून बऱ्याचशा BDO लोकांनी बऱ्याचशा मोठ्या ग्रामपंचायतला फोर्स करून मग ते बांधायला लावलं. कारण 14 अयुत्यगामधनं आणि आमचे जे पैसे असायचे त्याच्या मिळून आम्ही ते हे केलेत. महिला अस्मिता भवन बांधायच्या विषयी काय होतं कारण की जे 300-350 बचत गट होते मांजरीमध्ये ते 350 बचत गट होते. मग त्या महिलांची क्षमता आहे की कोण मसाले करू शकतं, कोण कुरड्या पापड्या करू शकतं, कोण साडगे कांदे करू शकतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही खायचे आयटम चांगले करू शकतं. पण त्यांच्याकडे परिस्थिती अशी की ते करतात पण त्याला विकायलाच साधन नाही आहे. विकणार किती किंवा विकणार कुठं. मग आमच्या डोक्यात असं होतं की महिला अस्मिता भवन झालं की त्याच्या ट्रेनिंग होतील. त्याच्यानंतर तिथं दुकानं आहेत. एखाद्या कोण जी लेडीज जास्त पैसेवाली तिला नाममात्र दरात ती दुकानं चालवता येते देता येतील व त्या महिलेनी ह्या महिलांकडे रोख पैसे देऊन ते माल विकत घ्यायचा. म्हणजे समजा कुरड्या पापड्या घेतल्या आपण असं धरू की 200 रुपये किलो घेतल्या तिने विकत महिलांकडनं आणि तिने त्या दुकानात ठेवून त्या 250 रुपयाने विकायच्या. मग ती त्या दुकानात ठेवल्यानंतर ती ऑनलाईन करू शकते, सगळीकडे त्याचं डिजिटलायझेशन करू शकते. आज कसं झालं आहे की मांजरी ही जर 100% शहरीकरण झालं आहे. नुसतं मांजरी नाही म्हणजे शेवाळवाडी असू, तुमचं केशवनगर असू किंवा 17.5 असू आणि मॅक्झिमम महिला आहेत ह्या वर्किंग आहेत. मग त्यांना ही खायची इच्छा आहे पण करू शकत नाही कारण का त्यांना ग्रुपनी काम करावं लागतं. ते खूप कष्टाचं काम आहे. पण त्यांना आता कुठं विकत घ्यायचं हे माहीत नाही. पण त्यांना ते इझिली दुकान अवेलेबल झालं असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत ना त्या महिलांना काम मिळालं असतं, त्या कामाची पावती मिळाली असती, त्यांचा बचत गट चांगला चालला असता, 4 पैसे मिळाले असते, ते त्यांच्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी करू शकल्या असत्या. असं प्लॅनिंग होतं. म्हणजे असं काम करणारा कार्यकर्ता आहे. शेवटी पब्लिक ठरवूनच, पक्ष ठरवूनच. जर आपल्याला पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीचं आपल्याला उमेदवार इच्छुक म्हणून आपल्याला पद दिलं, आपण जर निवडून आलात तर वेगळं काय करण्याची इच्छा आहे आपली? आणि अनेक समस्या आहेत, ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, जसं तुम्ही पाण्याचं सांगितलेलं आहे, महिला सक्षमीकरणासाठी आपले काय उपाययोजना असतील? आता मी तुम्हाला जसं सांगितलं की महिलांसाठी जसं महिला अस्मिता भवन बांधलं, मग भविष्यामध्ये ते महिला अस्मिता भवन आता त्याचं वर्गीकरण कॉर्पोरेशनकडेच झालं आहे. मग उद्या तसे उपक्रम मी सांगितले तसे राबवता येऊ शकतात. कारण का मला वाटतं ह्याचे 10% महिला जे खर्च करावाच लागतो. आता कॉर्पोरेशनचे रूल्स काय मला पूर्ण तेवढं क्षमतेने माहीत नाही पण त्या पद्धतीने महिलांच्यासाठी आपण काम करू. त्याच्यानंतर मांजरीमधला एक प्रभाग क्रमांक 3 आहे त्याच्यामध्ये अजून पाण्याची योजना पूर्ण झालेली नाही किंवा तिथं बरंच कारण त्यावेळेस काय आलं ज्यावेळेस सर्वे झाला योजनेचा त्यावेळेस तिथं सगळी शेती होती. मग तिथली योजना कंप्लीट करायची आहे. 17.5 असो, केशवनगर असो, खूप मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तिथं पाईपलाईनच पडलेलं नाही, पाण्याच्या टाक्याच नाही आहे. तो विषय. शेवाळवाडीची आता सँक्शन झाली म्हणतात पण ती फक्त कागदावर सँक्शन झाली, अजून अस्तित्वात ती कुठंच आलेली नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे केशवनगरच्या ट्रॅफिकचा. तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल. मला असं वाटतं की माझ्यासारखा जर कार्यकर्ता नगरसेवक झाला तर तो एन्व्हायरमेंटकडे लक्ष देईन, एन्व्हायरमेंटसाठी जागृतीकरण. कारण मी आता बऱ्याच वेळा पाहिलं, मी मला जिल्हा परिषदमधनं एकदा व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी काय केलं पाहिजे
म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, मी बऱ्याचशा शाळेंच्या कार्यक्रमाला गेलो तर त्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये मी जिथं महिला जास्त असतात त्यांना सांगितलं की बाबा आत्ताची जी मुलं आहेत त्या मुलांना वाटतं की मला डबा असतो ना तो स्टीलचा नको, मला तो प्लॅस्टिकचा डबा पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती ते डोनाल्ड डक वगैरे असे चित्र असणारं. पण आता नवीन पॅटर्नमध्ये असं आलं की आतमध्ये स्टील आणि बाहेर ते तसं प्लॅस्टिकचं डोनाल्ड डक, म्हणजे मुलं बी खुश आणि डबा स्टीलचा. कारण का हे प्लॅस्टिकमध्ये जर तुम्ही गरम अंडं टाकलं आणि त्याला जर असं दैवार आलं, म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये वॉटर वेफर म्हणतो त्याला, त्या टाईप जर आलं तर ते कॅन्सरला कारणीभूत आहे. तुम्ही पाण्याची बॉटल स्टीलची वापरली पाहिजे, तुम्ही प्लॅस्टिकची येत आहे, ते कॅन्सरला कारणीभूत आहे. तुम्ही आज मला सांगा पिझ्झा बर्गर हे रेग्युलर जेवणापेक्षा महाग आहे, तुम्ही जास्त पैसे देऊन मुलांना विष खायला घालताय. कारण का हे जंक फूड आहे, जंक फूड तुमचं वेट वाढवतं, त्याच्यापासून साईड इफेक्ट वगैरे त्याला कॅन्सरला कारणीभूत आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या जागृतीसुद्धा करणं गरजेचं आहे ना. म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करणारा माणूस आहे की नुसतं म्हणजे मी तर माझं कर्तव्य करणारच आहे. पाण्याची समस्यावर विचार करेन, कचऱ्याच्या समस्यावर विचार करेन, लाईटच्या समस्यावर विचार करेन, ट्रॅफिकच्या समस्यावर विचार करेन. पण ह्याच्या पलीकडंसुद्धा जे जीवन आहे ते सर्वसामान्याला कसं सुखाने जगता येईल, कसं आजारापासून दूर जाता येईल असे विचार केला पाहिजे ना. जसं की शिवराजप्पा घुलेने आपल्याला सांगितलेले आहे की अनेक समस्या तर भेडसावलेल्या आहेत, त्या समस्यांचं निराकरणसुद्धा केलं जाईल आणि मानवी जीवन एक कसं सुरळीत जगता येईल त्याकडेही त्यांचा मोठा भर आहे. जर पक्षश्रेष्ठीने खरोखर त्यांना नगरसेवक पदाचं जर तिकीट दिलं तर ह्या अनेक गोष्टी त्यांचा ध्यास आहे की ह्या मार्गी ते लावू शकतील आणि मोठ्या उत्साहानं ते कामही करतील आणि अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा ध्यास या ठिकाणी आपल्याला स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं बघणं आहे सर्वात की एकापेक्षा एक मातबर आणि तेवढ्याच ताकदीचे उमेदवार निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर प्रत्येक पक्षातील प्रत्येक पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतो याकडे बघण्याचं आता दृष्टिकोन आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.